एक स्वप्न होतं स्वतःची ओळख असलेलं राज्य निर्माण करण्याचं, आपली भाषा, आपली संस्कृती आणि अस्मितेसाठी लढण्याचं. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोकांनी जो संघर्ष केला त्याचीच ही गोष्ट आहे. नमस्कार. आजच्या या विशेष सादरीकरणात आपण पाहणार आहोत 1 मे महाराष्ट्र दिन, स्वप्नातून सत्यापर्यंत महाराष्ट्राची प्रेरणादायी कहाणी. एका महान स्वप्नापासून ते प्रत्यक्ष सत्यापर्यंतचा हा रंजक प्रवास नक्की कसा होता ते आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सुरुवातीलाच या एका वाक्याकडे लक्ष द्या. मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. अंगावर काटा आणणारी ही गर्जना होती कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची. हे केवळ एक वाक्य नव्हतं, तर ती एक अशी हाक होती जिने कामगार वर्ग आणि मोठमोठ्या सांस्कृतिक दिग्गजांना एकाच झेंड्याखाली आणलं. खऱ्या अर्थाने या एका घोषणेने त्या काळातल्या संपूर्ण चळवळीला एक मजबूत दिशा दिली. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या भागाकडे. महाराष्ट्र दिन, एक महान स्वप्न. आपण दरवर्षी 1 मे मोठ्या उत्साहात साजरा करतो, बरोबर? पण हा दिवस म्हणजे केवळ एक सुट्टीचा दिवस नाहीये. 1 मे 1960 रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट म्हणजेच मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिकृत स्थापना झाली. अनेक वर्षांच्या तीव्र आणि प्रदीर्घ मागणीनंतर मराठी भाषिक लोकांसाठी हे हक्काचं राज्य निर्माण झालं. यामागे अनेक लोकांचा मोठा त्याग आणि प्रचंड अभिमान दडलेला आहे, जो आपण कधीच विसरू शकत नाही. आता पाहूया यामागचा प्रत्यक्ष संघर्ष. भाग 2, संयुक्त महाराष्ट्राचा लढा. तुम्हाला सांगतो, हा राज्याच्या निर्मितीचा प्रवास मुळीच सोपा नव्हता. झालं असं की 1953 मध्ये आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर एक वेगळं राज्य बनलं. आणि याच घटनेने संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात, एक ठिणगी टाकली. त्यानंतर इथली चळवळ अधिकच तीव्र झाली. 21 नोव्हेंबर 1955 मध्ये मुंबईतल्या फ्लोरा फाउंटेन इथे शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्यांवर पोलिसांकडून अमानुष गोळीबार झाला. पुढे 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची अधिकृत स्थापना झाली. आणि या सगळ्या अथक प्रयत्नांनंतर अखेर 1960 मध्ये आपल्या राज्याला अधिकृत दर्जा मिळाला. हा सगळा घटनाक्रम पाहिला की लक्षात येतं हा संघर्ष खऱ्या अर्थाने किती कठीण होता. 106 हा आकडा ऐकायला कदाचित सामान्य वाटेल, पण हा केवळ एक आकडा नाहीये. जेव्हा मुंबई कुणाची हा मोठा प्रश्न उभा राहिला, तेव्हा फ्लोरा फाउंटन इथे झालेल्या त्या दुर्दैवी गोळीबारात तब्बल 106 हुतात्म्यांनी आपलं प्राण पणाला लावलं, सर्वोच्च बलिदान दिलं. या वीरांच्या बलिदानामुळेच आज आपण मुंबईसह आपला महाराष्ट्र पाहू शकतो. म्हणूनच आज आपण त्या पवित्र जागेला अत्यंत आदराने हुतात्मा चौक या नावाने ओळखतो. या संपूर्ण चळवळीत डावे नेते, प्रतिभावान लेखक आणि राजकारणी यांची एक भक्कम फळी उभी राहिली होती. कामगार नेते कॉम्रेड एस ए डांगे, समितीचे सरचिटणीस SM जोशी आणि आपल्या लिखणी व अमोघ वाणीने आग ओकणारे प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या दिग्गजांनी सर्वसामान्यांना एकत्र आणलं. आणि या सगळ्या एकजुटीचा आणि लढ्याचा ऐतिहासिक परिणाम म्हणजे यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ही एकजूट खरोखरच अफाट होती. या लढ्यानंतर आपल्या वाट्याला काय आलं तर आपला वारसा. भाग 3, संस्कृती आणि अस्मिता. लक्षात घ्या, हे नवीन तयार झालेलं राज्य म्हणजे नकाशावर आखलेली केवळ एक रेषा नव्हती, तर तो एका अत्यंत महान आणि समृद्ध संस्कृतीचा खजिना जतन करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न होता. आपल्या महाराष्ट्राची ओळख ही विविध समुदायांच्या मौखिक आणि लिखित लोककथा, त्यांचे आध्यात्मिक संदेश आणि आदिवासी परंपरा यातून गुंफलेली आहे. या साऱ्या गोष्टींचं रक्षण करणं आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचवणं हेच या राज्याचं खऱ्या अर्थाने मुख्य उद्दिष्ट होतं. मराठी अस्मिता नक्की कोणत्या स्तंभांवर उभी आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अद्वितीय आणि प्रेरणादायी पराक्रम, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची अमूल्य शिकवण, वारली, भिल्ल आणि गोंड यांसारख्या आदिवासी समुदायांच्या रंगतदार लोककथा, शिवाय तमाशा, पोवाडा, कीर्तन यांसारख्या आपल्या जिवंत लोककला, ऐतिहासिक शौर्य, आध्यात्मिक खोली आणि या कलाविष्कारांचा भक्कम पायावरच आपला महाराष्ट्र आजही ताठ मानेने उभा आहे. आता एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या पैलूकडे वळूया. भाग 4, कामगार दिन, श्रमाचा भव्य सन्मान. प्रादेशिक अस्मिता आणि जागतिक कामगार एकता यांचा असा अप्रतिम संगम इतरत्र कुठेही सहसा पाहायला मिळत नाही. 1 मे रोजी आपण 2 मोठ्या गोष्टी एकाच वेळी साजऱ्या करतो. एकीकडे महाराष्ट्र दिन, जो आपली भाषिक आणि प्रादेशिक ओळख साजरी करतो, आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, जो जगभरातील कामगारांचे ऐतिहासिक लढे आणि त्यांच्या अधिकारांचा सन्मान करतो. हा एक दुहेरी आणि अत्यंत प्रेरणादायी असा उत्सव. आता हे दोन्ही विषय एकमेकांशी कसे जोडले गेलेत
तर याचं मुख्य श्रेय जातं मुंबईतल्या गिरणगावच्या गिरणी कामगारांना. हे कामगार खऱ्या अर्थाने या चळवळीचे पायदळ शिलेदार होते, जे रस्त्यावर उतरून लढले. त्यांच्या अफाट त्यागामुळेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन कायमचे एकमेकांशी जोडले गेले. म्हणूनच तर कॉम्रेड डांगे यांनी असा ठाम आग्रह धरला होता की या राज्याची अधिकृत स्थापना ही कामगार दिनीच व्हायला हवी. थोडासा कामगार दिनाचा जागतिक इतिहासही आपण समजून घेतला पाहिजे. 1886 मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात हे मार्केट स्क्वेअरमध्ये एक मोठी शोकांतिका घडली होती. त्यानंतर 1889 मध्ये 1 मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून घोषित करण्यात आला. आपल्या भारतात तो पहिल्यांदा 1923 मध्ये चेन्नई इथे साजरा झाला होता. आणि तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, आज भारतात कामगारांच्या हक्कांचे रक्षण करणारे तब्बल 160हून अधिक कायदे अस्तित्वात आहेत. इतिहासाची पाने उलटून आता वर्तमानात येऊया. भाग 5, प्रगत महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी. त्या 106 हुतात्म्यांच्या आणि असंख्य कामगारांच्या बलिदानातून आज नक्की काय साध्य झालंय? तर आज भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत आपल्या महाराष्ट्राचं योगदान तब्बल 15% इतके आहे. विचार करा, मुंबईसाठी झालेला तो रक्तरंजित आणि कठीण संघर्ष आज एका अवाढ्य आर्थिक महासत्तेत रूपांतरित झाला आहे. हे यश खरोखरच थक्क करणार आहे, नाही का? आजचा महाराष्ट्र किती वेगाने प्रगती करतोय हे यावरून स्पष्ट होतं. ही सध्या भारताची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. परकीय थेट गुंतवणुकीत म्हणजेच FDIमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून डौलाने उभी आहे. आणि आता आपलं पुढचं मोठं लक्ष काय आहे? तर भारताची पहिली $1 ट्रिलियन राज्य अर्थव्यवस्था बनण्याचं. आधुनिक पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळाचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे सगळं पाहिल्यावर एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. आजची ही जी काही समृद्धी आपण अनुभवतोय, जे यश आपण पाहतोय, ते दुसरं तिसरं काही नसून त्या 106 हुतात्म्यांनी पेरलेल्या बियांचं आणि कामगार वर्गाच्या अथक श्रमाचं गोड फळ आहे. आज आपण जी आर्थिक प्रगती पाहत आहोत, तो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आणि त्या काळातल्या सामान्य मजुरांचा जिवंत वारसा आहे. मग आता प्रश्न उडतो, हा अमूल्य सांस्कृतिक अभिमान जपण्यासाठी आणि उद्याचा अधिक मजबूत, अधिक प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण स्वतः कशी पावलं उचलणार आहोत? महाराष्ट्र दिन आपल्याला फक्त इतिहासाची आठवण करून देत नाही, तर तो आपल्याला समाजासाठी आणि राज्यासाठी काहीतरी भरीव करण्याची प्रेरणा देतो. चला तर मग आजच्या दिवशी एक संकल्प करूया, महाराष्ट्राला अजून महान बनवण्याचा. जर तुम्हाला हे सादरीकरण आणि ही कहाणी आवडली असेल तर नक्कीच यातून प्रेरणा घ्या आणि हा विचार पुढे न्या. जय महाराष्ट्र.